सद्गुरू पै माऊली मातोश्रीबाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो. आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जो विषय चिंतनाला घेतलेला आहे तो म्हणजे आपण सारे आनंदाने जीवन जगूया. म्हणून जीवन आनंदाने जगूया असं म्हणत असताना जीवनाचा हेतू असं ज्यावेळेला आपण म्हणतो तर जीवनाचा हेतू जितका अधिक आनंद किंवा अधिक प्रगती हवी असेल तर प्रत्येक व्यक्तीला त्या अंगाने ज्ञान मिळवणं फार आवश्यक आहे. मग ते प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक असो, तिथे ते ज्ञान आत्मसात होण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते केलेच पाहिजेत. त्याशिवाय आनंदाने जीवन जगता येतं असं म्हणता येणार नाही. अज्ञानात माणूस आनंदी असतो, तो टेम्पररी असतो. जर नियम चुकले तर त्याचा वाईट परिणाम त्याच्याकडे येऊ शकतो. आणि म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. आणि हे ज्ञान फक्त शालेय ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान न म्हणता जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात, अनेक गोष्टी कळत असतात आणि ते ज्ञान आपल्याला आत्मसात करून ते त्याचा अनुभव आपल्याला त्या अनुभवातून जीवन जगायला जर शिकलो आपण तर तिथे आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आणि म्हणून प्रत्येक दिवस ज्यावेळेला आपण म्हणतो ना, प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक क्षण शिक्षण, महाराजांनी त्याचं सुंदर एक्सप्लेनेशन आहे. शिक्षण म्हणजे शिक्षण, प्रत्येक क्षणाला शिका. म्हणजे शिक्षण कुठपर्यंत, अगदी शेवटचा श्वास सुटेपर्यंत. म्हणजे आपण आता एवढं बास झालं शिक्षण असं नाही. पण हे शिक्षण कसलं, हे सगळं शिक्षण आपल्याला एका बाजूने प्रत्येक गोष्टी जीवनाच्या सर्व अंगाने हे शिक्षण आपल्याला झालं पाहिजे. आणि ते ज्यावेळेस सर्व अंगाने शिक्षण होतं तेव्हा माणसाला तो आनंदाने कसं जीवन जगायचं हे कळतं. जरी आपण बघतो व्यावसायिक जे डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स ना, अपडेट व्हावं लागतं. नवीन नवीन ज्यावेळेला ज्या गोष्टी शिकायच्या असतात त्याच्यातून त्यांना आणखी त्यांची प्रगती करायची असेल त्यासाठी ते नवीन नवीन कोर्स करत असतात. डिग्री घेतात, मास्टर डिग्री घेतात. तरी सुद्धा नवीन नवीन जे हे शास्त्र, हे सायन्स जसं जसं प्रगती साधत असते तेव्हा अनेक गोष्टी त्याच्यातून त्यांना शिकाव्या लागतात. जीवनात सुद्धा आपल्याला ह्या अपडेट जर सांभाळता आले की त्याप्रमाणे जर आपण केलं तरी तिथे आपण अधिक आनंदाने आणि अधिक उत्साहाने जीवन जगू शकू. आजचा काळ म्हणजे पूर्वीचा काळ, त्यावेळेला पूर्वी टीव्ही होते, टीव्हीच्याकडनं मोबाईल आलेत. आता मोबाईलवर ॲपवरती लोक अनेक गोष्टी करायला लागतात. आता त्याचे फायदे पण आणि तोटे पण आहेत. फायदे घेणं हे शहाणपण, तोट्यात जाणं हे मूर्खपणा. आता लोक जास्त मूर्खपणा करायला आवडतं, त्याला आपण काय बोलू शकत नाही, तो त्यांचा आनंद आहे. पण इथे सगळ्या गोष्टी, मोबाईल वाईट आहे की चांगला आहे, खरं चांगलाच, पण आपण वापरतो कसं त्याच्यावर तो वाईट आणि चांगला असतो. जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, कोणतीही वाईट गोष्ट नसते, ती वापरायची कशी, तिच्या मर्यादा काय, केवढा त्या सांभाळायच्या, हे ज्याला आपल्याला कळतं तेव्हा तिथे आनंद असतो. म्हणून वाईट म्हणून कोणतीच गोष्ट, म्हणून आपण म्हणतो ना, सापाचं विष अतिशय वाईट आपल्यासाठी. जरा साप चालता माणूस मरतो, पण तेच विष पोटात गेलं, रक्तात न जाता, तर पोटातले विकार बरे होण्याचं औषध आहे ते. किंवा सोरायसिस सारखा जो रोग आहे स्किनवर जो होतो, तर माझ्या एका मित्रांना तसं सोरायसिस होतं आणि बरेच दिवस बिचारे अख्ख्या सगळ्या हातापायावर सगळं त्यांचं म्हणजे ते ओलं व्हायचं सगळं. म्हणजे ते प्लास्टिकच्या पिशव्या लावून यायचे. मोठा इंजिनियर होता, चांगला माणूस होता. आणि बरेच दिवस आले नाही, बरेच महिने भेटला, एकदम क्लीन होती चेहरा. म्हणजे अरे वा, छान झालं. हो, त्यांनी त्यावेळेस सांगितलं नागाचं विष पोटात गेलं, पण त्यावर जखम असता कामा नये कुठेच. रक्तात गेलं तर माणूस मरतो, पण तेच पोटात गेलं तर त्याचा गुण मिळतो. म्हणजे हे सगळे जे हे जीवन आपण पाहतो, ह्या जीवनाचा अनेक गोष्टींशी जो आपला संबंध येतो त्याच्यातून आपण चांगलं कसं, त्याचा अप्रोच आपला कसा असला पाहिजे, त्याच्यावर आपण सुखी आणि दुःखी असतो. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, आपण प्रत्येक माणसाबरोबर संबंध कसा ठेवायचा की त्याला न दुखवता त्याच्याशी त्याचं सगळं समजवायचं असेल, सांगायचं असेल, ते नम्रपणे जर आपल्याला सांगता आलं तरी आपण आनंदाने राहू शकतो. आपण बऱ्याच वेळेला आपला टोन असा असतो की आपलं बोलणं असं असतं की ते समोरच्यावर दुःख देतं.
आणि ते दुःख आपल्या वाट्याला कुठे ना कुठे निसरणीय पण येतं हे आपल्याला कळत नाही. म्हणून लोकांना सुधारणं असं ज्यावेळेला आपण म्हणतो ते सुधारणं कठीण आहे. स्वतःला सुधारणं सोपं आहे. लोकांना सुधारण्यासाठी त्यांनी स्वतः इच्छा धरली पाहिजे की मला सुधारायचं आहे, तरच तो सुधारू शकतो, नाही तर तो सुधारू शकणार नाही, उलट त्रासदायकच ठरेल. ज्या वेळेला आपण सद्गुरूंकडे आलेलो आहोत, तर सद्गुरूंकडे आल्यानंतर प्रत्येक साधकाला स्वतःला सुधारण्याची इच्छा झाली पाहिजे. पण जरासं ज्ञान झाल्यानंतर वाटतं की लोकांनी सुखी झालं पाहिजे. आज लोकांनी सुखी झाली इच्छा का वाईट नाहीये, चांगली आहे, पण म्हणजे लोक सुधारले पाहिजेत, आपण नाही सुधार असं जे वाटतं ना, तसं नाहीये. लोक स्वतःहून सुधारणार नाहीत, पण हळूहळूच त्यांची सुधारणा होणार. आणि जे ऐकतात त्यांना सांगू शकतो आपण, जे ऐकत नाही त्यांना सांगून उपयोग होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तिथे आपल्याला त्रास होतो. किंवा सांगायचा शब्द युक्तीने सांगता आला तर ते सांगावं. म्हणून इथे नम्रतेनेच सगळ्यांशी संबंध ठेवणं याच्यात शहाणपण. आपल्याला माहिती आहे एखादी व्यक्ती चुकते, बरोबर आहे, पण त्या व्यक्तीला सगळ्यांच्या समोर पटकन चुकतं म्हटलं तरी राग येतो. किंवा त्या व्यक्तीला आपलं चुकतंच हे कळत नाही आणि ते सांगितलं तरी राग येतो. आणि म्हणून सांगण्याची एक तर कला पाहिजे किंवा त्या व्यक्तीची ऐकण्याची तयारी पाहिजे. त्यावेळेला हे जे संबंध आपण ठेवतो ना, म्हणजे ज्ञान म्हणताना प्रत्येकाशी आपला संबंध आपण कसा ठेवायचा हे ज्ञान हवं माणसांना. ते बऱ्याच वेळा कळत नाही. समोरची व्यक्ती लहान असो मोठी असो, त्याचा आदर किंवा त्याच्याबरोबर बोलताना सौम्य भाषेत स्वतः आपण शांत होऊन आणि सहजपणे जर बोललो तर समोरला थोडंसं ऐकून तरी घेतो. पण जर त्याला लागेल असं जर बोललं तर तो आणखी उलटच वागतो, असंही होतं. आणि म्हणून जीवन जगत असताना आनंदाने जीवन जगायचं म्हटलं तर आपली ऍक्शन चांगली पाहिजे, हे महत्वाचं लक्षात. आपले विचार, आपलं बोलणं, आपल्या भावना सगळ्या कंट्रोलमध्ये पाहिजे. त्या कंट्रोलमध्ये नसेल तर आपण पटकन काहीतरी बोलून मोकळे होतो. म्हणून कोणतंही आपण सामाजिक कार्य करतो, घरचं कार्य करतो, कुटुंबाचं, ऑफिसचं, तुम्ही जिथे सौम्य भाषेतून जेव्हा समोरच्याला सांगायला लागतं तर ते म्हणतात हा माणूस खूप चांगला हो. पण त्याचं कोण दरडावून सांगत असेल तर अरे बाप भरपूर कडक आहे असं व्हायचं. म्हणजे इथे साधी गोष्ट सांगतो की डुकले साहेब आमचे होते, अभ्यासाला सगळं चांगलं करायचं पण कडक माणूस. त्यामुळे त्यांच्याकडे जायला नको म्हणणारे जास्त होते, कारण ते इतके, पण ते हितासाठी सांगत असं पण नव्हतं. पण बोलण्याची पद्धत जी सौम्य असेल तर तो समोरचा मला ऐकून तरी घेतो, नाहीतर ते लांबच पडतो, असं होतं ना. पण इथे महत्वाचा मुद्दा लक्षात द्यायचा की माणसाने सुधारलं पाहिजे, सर्व जग सुखी झालं पाहिजे, ही आपल्या इच्छा धरणं अगदी 100% बरोबर आहे. पण आपण जबरदस्तीने कोणालाही सुधारू शकत नाही. साध्या साध्या गोष्टीत माणसं चुकतात ही बऱ्याच वेळा कळत नाही. की आपण जिथे समजा ज्या बसने प्रवास करतो आहोत तर त्या बसमध्ये आपल्यामुळे कचरा पडता कामा नये, ही साधी गोष्ट आहे. पण तरी पण आपण जातो, कार्यक्रमाला जातो, कार्यक्रमाला येतो आणि परत तिथे चॉकलेट खाल्लंय, चणे खाल्ले की त्याची साधी तिथे टाकलेलं असतात, ती बस अस्वच्छ होते. ती चूक कोणाची? आपली. पण हे सांगायला त्यांना कोणातरी समजावून सांगितलं पाहिजे की बाबा हे असं नाहीये, त्याच्यामुळे विचारलं बसायला त्रास होणार, त्याच्याकडे अस्वच्छता आहे. तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला लागतात किंवा सांगायला लागतात. पण सांगताना सांगणाऱ्याने सुद्धा सौम्य भाषेतच बोलायला शिकलं पाहिजे, तर त्याचा परिणाम चांगला होतो. परिणाम चांगला होतो म्हणजे काय, ते पटकन ऐकतील असं नाही, पण त्यांना हळूहळू कळायला लागतं एक. पण जर ते आपण त्याला दमदाटी देण्याच्या विचाराने जर बोललो तर तो म्हणेल यांच्याकडे झालंच नको असं म्हणणार, कळलं ना. म्हणून हे सगळं ज्यावेळेला आपण सामाजिक कार्य करतो, संस्थेचं कार्य होतं, त्यावेळेला मी म्हणतो कार्य करताना अगदी नम्र होऊनच बोललो, हात जोडूनच. म्हणजे मगाशी महिली सांगत होती की महाराजांकडे जायला तिला देत नव्हते, तर ते साईनाथ तोत्रे होते, त्यांना जायचं नाही म्हणून तिला जेवतो हो जायचं नाही, तिच्या पाया पडल्या. पाया पडल्यामुळे म्हणजे परिणाम होतो ना, अरे बाबा माझ्या पाया पडल्यामुळे लांबच पडतो, कशाला हे करायचं. म्हणजे ते दरडावून नाही जायचं नाही असं म्हटलं असतं तर ते म्हणाल कसला माणूस हा, कसला जीवनाचा अभ्यास करतो असं विचारायला असतं. म्हणजे आपल्याशी कोणी चांगला वागतं आपल्याला चांगलं वाटतं तो माणूस, आणि आपल्याशी जरा थोडंसं आपलं चुकतंय म्हणून जरी बोलला तरी आपलं आवडत नाही.
मग हे छोटे छोटे जे संबंध आहेत इथे ज्ञानाची आवश्यकता आहे. लक्षात घ्या, ज्ञान सगळीकडे लागतं. ज्ञान म्हणजे नुसतं काय अभ्यासी पुस्तकी ज्ञान नाही. प्रॅक्टिकल जीवन जगताना आपल्याला आपण कसे वागतो आहोत, कसे बोलतो आहोत, कसे सगळ्यांना समजावून सांगतो आहोत. जितका माणूस समजावून सांगणार असेल तितका त्याचं लोक ऐकतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. रागाने किंवा दरडान बोललं किंवा दमदाटी बोलून लोक सुधारतात असंही नाही. उलट त्याचा वाईट परिणाम मात्र आपल्या दिशेने रिॲक्शन आपल्याला त्यांच्या वाईट येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जे आपण म्हणतो तो जितका समजूतदार असेल तितका तो लोकप्रिय असतो. आणि तो जितका शिस्तबद्ध म्हटला आणि आरडाओरडा करणार असेल तर तो जरी तो करत असेल चांगल्यासाठी तरी लोक त्याला नावं ठेवायला तयार असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायचं असतं की आनंदाने जीवन जगायला आपली कोणावरही सत्ता गाजवायची नाही हे आपल्या मनात पक्क करून ठेवा. आपल्या हाताखाली कोणी नाहीत आणि आपण त्यांच्या सत्ता गाजवायची नाहीत. आपण कोणते म्हणजे अगदी घरची, आजूबाजूची, शेजारची जरी असे हसून खेळूनच बोलावं, हसून खेळून म्हणावं की जरा अगदी अतिशय एखादा माणूस उद्धट असेल बोलत तर तिथे आपण तेवढ्या रागाने बोलायला हरकत नाही. पण तसं क्वचित, कारण इथे कसं असतं की असंही नाही की आपण सौम्य भाषेत बोलतोय की शांतपणे सांगतोय म्हणून कोणी आपल्याला उलटं बोलावं असंही नाही. समोरच्याला तेवढाच आदर होईल आणि त्यांनी तेवढंच सौम्यपणे ते ऐकून घेतलं पाहिजे ही गोष्ट आहे. आणि जास्त अशा लोकांशी तितकं त्या पद्धतीने सांगा. म्हणजे हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान आपल्याला आचरणात आणायला आपल्याला स्वतःला शिकावं लागतं आणि स्वतःला शिकावं लागतं. आपली सवय असते पटकन रिॲक्ट व्हायची आणि ही रिॲक्ट आपण जेव्हा होतो ना तिथे चांगल्या पद्धतीने होतो किंवा वाईट पद्धतीने आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. म्हणून इथे आपलं स्वतःकडे पाहण्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे की आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आपण समोरच्याला जर दुःख देत असू, कारण ज्यांचं कोण मन दुखावतं ते दुःखच म्हणायचं, तर त्याची रिॲक्शन आपल्याला आपल्या वाट्याला येते. त्यामुळे ती रिॲक्शन येते म्हणजे कर्म चुकतं हा त्याचा अर्थ आहे ना. म्हणून इथे आपल्याकडनं सत्कर्मच व्हायला पाहिजे. सद्गुरूंच्या बरोबर जेवढे चांगले कार्यकर्ते होते त्यांचे लोक नावं घेतात, पण जे कडक कार्यकर्ते ते म्हणतात आणि असं केलं त्याने, तसं केलं त्याने, तसं केलं म्हणून सांगण्याची एक मोठी हे सांगायचे. बरेच वेळा आपण बघायचं सद्गुरूंच्या जवळ असलेले कार्यकर्ते, सद्गुरूंना सांभाळणारे लोक, काही लोक नम्र असायचे, काही लोक स्वतःच सत्ता गाजवायचे. मला आठवतं सद्गुरूंबरोबर पार्ले म्हणून सद्गुरूंची सेवा करायला बघा. तो माणूस इतका नम्र होता की तो कोणाला आला, हा सद्गुरू बघा तो जागेवर सांगतो तुम्हाला, म्हणजे जर भेटायचं असेल तर त्यानं जरी सांगितलं की तो माणूस स्वतः मदत करायचा. आता ते नियम बियम काय तो विचारात बघायचा नाही, पण त्याला भेटणारे म्हणजे आताही आहेत पारले, पण त्यावेळेस सद्गुरूंकडे ते लोकांना मदत करेल सद्गुरूंकडे जाणं. पण काही होते ते समजा कोणी सेक्रेटरी पद जागवर असेल कोणी ते कडक इथे यायचं नाही, आता सद्गुरू झोपलेले, सद्गुरूंना त्रास देऊ नका. सद्गुरूंना त्रास होत नसतो, ह्यानं त्रास होतो कळलं ना, कोणी आले तर असा तुझा प्रकार असतो. तर मग लोक आरडाओरडा करतात, कसा हा माणूस कसा असं करतो. म्हणून इथे ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायचं असतं की आपल्याकडेही जर अशी पाळी आली तर आपण कोणालाही दुखवायचं नाही, काम करायचं. काम शिस्तबद्धने शिस्त ही स्वतःसाठी, दुसऱ्यांना देण्यासाठी शिस्त नसते, लक्षात ठेवा. शिस्तीत सगळं झालं पाहिजे. आपण स्वतःने शिस्त पाळावी आणि जे चुकतंय त्यांना समजावून सांगा, बाबा हे असं झालं पाहिजे, हे असं झालं पाहिजे. 2 वेळा 4 वेळा 5 वेळा सांगत राहावं लागेल. लगेच माणूस ऐकत नाही किंवा त्याला कळत नाही आपण चुकतो. ते बऱ्याच लोकांना चुकतंय कळत नाही. त्यांना जर तुम्ही समजावून सांगायची म्हणजे पटकन सांगू नये, हळूवारपणे सांगावं लागतं. कारण कोणाला तू चुकला सांगितलं आवडत नाही. पहिली गोष्ट, किती वेळ माणूस आपण म्हणतो शांत आहे आणि त्याला म्हणलं तू चुकतोस, तो परत रिॲक्ट व्हायला तयार असतो का हा असा कसा मला चुकतो बोलतो. म्हणजे ह्या सगळ्या संबंध जे आहेत ना, प्रत्येक संबंधामध्ये आपण कशा पद्धतीने अप्रोच झालं पाहिजे लक्षात ठेवा. आपलं ही जीवन जगण्याची कला आहे आणि ही जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी तर आपण हे सगळं शिकतो आहोत की आनंदाने जीवन जगण्यासाठी आपण कोण आहोत हे पुन्हा पुन्हा जेव्हा आपण विचार करतो ते आपलं जीवन सर्व ह्या चैतन्य स्वरूपामुळे किंवा सगळ्या निसर्ग नियमामुळे किंवा निसर्गामुळे चाललेलं आहे. हा निसर्ग आपल्याला अनुकूल आहे म्हणून आपण आनंदाने जीवन जगतो आहोत. जर निसर्ग जर प्रतिकूल असेल तर आपण आनंदाने जीवन जगू शकणार नाही, साधी गोष्ट आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला पुढे कसं जायचं, म्हणजे चांगल्या आणि वाईट, प्लस आणि मायनस प्रत्येक ठिकाणी असतं, कुठे नाही असं नाही, समजून घ्या. किती माणूस चांगला म्हटलं तिथे काहीतरी एखादा
वेगळा गुण आपल्याला त्रास देणारा ठरतो, एखादा आपल्याला तो वेगळा वाकडा बोलू शकतो, पण ही त्याची काहीतरी त्याचं काहीतरी गरज असेल किंवा त्याला वाटलं असेल, आपण समजून घेतलं किंवा सुधारायचं ते आपण समोरचा सुधारला पाहिजे, तर नंतर आपल्याला बघून सुधारला तर चांगली गोष्ट आहे. पण इथे जेव्हा आपण आपल्या बाजूने जेव्हा प्रत्येक गोष्ट सामंजस्यवरती म्हणा, सहिष्णुता म्हणा, समता, हे सद्गुण आपण दरवेळा का सांगतो, हे आपल्याकडे आले पाहिजेत. म्हणून प्रत्येकाने समत्वानेच पाहिलं पाहिजे. तो कसं समत्वाने पाहिलं. आता एखाद्या प्रवचन करताना झोप आला की तो स्वतः झोपत नाही, आपोआप झोपतो. मग त्याला ओरडण्यात काय अर्थ असतो? झोप ही काय आपण मुद्दाम ठरवून झोपू शकत नाही. समजा असं होतं, तुम्हाला झोपायच्या वेळेस झोप येतं, झोपच येत नाही, किती प्रयत्न केले झोप येत नाही, ते का तुमच्या हातात नसते. तसं झोपू नको म्हटलं तरी काही झोपणार नाही असं नाही, तो आपोआप झोपतो. आता अशा त्याला हळूवारपणे सांगावं लागतं, रे बा तू बरोबर आहे, झोप आपोआप येते, पण जरा सावध हो, की थोडं झोप आल्यासारखं वाटलं की पण तोंडावर पाणी मारून मागेच बस, तोंडावर पाणी मारून बस. अशा गोष्टी आपल्याला समजावं. की खोकला म्हणतो, खोकला ओरडायचा कशाला? खोकला येणार, खोकला का मुद्दाम कोण खोकतं का? आणि खोकला हा संसर्गजन्य आहे. एक जण खोकला की दुसऱ्याच्या घशात फुरकुर होतात आणि त्याच्यामुळे खोकले बरेच लोक खोकतात. आणि त्यात नाराज होण्यासारखं काहीच नसतं, फक्त ते क्लीन करण्यासाठी सतीशला जो त्रास करतो मग त्रास करून घ्यावा लागेल त्याच्यातले खोकले बाजूला काढायला. असा तो प्रकार जो असतो त्यावेळेला आपल्याला त्यात रागावून उपयोग नसतो, पण ते समजावून सांगणार. समजावून किती वेळा सांगा, 10 वेळा सांगा, 15 वेळा सांगा, 20 वेळा सांगा, हरकत नाही. पण तिथे आपण शांतपणे हे सांगायचा जितका प्रयत्न करू तितका चांगला परिणाम होतो. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आपण तो असा बोला, मी असं बोलेन. शांतपणे जी गोष्ट आपण सहजपणे, शांतपणे, नम्रपणे जे करतो त्याचा लॉंग टर्म्स म्हणजे दूरवरपर्यंत अधिक चांगला परिणाम होत असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण तीव्रतेने एखादी गोष्ट सांगायला जातो तो शॉर्ट टर्म असतो, म्हणजे तेवढ्यापुरते सुधारल्यासारखं वाटतं, पण त्याचा वाईट परिणाम नंतर आपल्याकडे बराच दुसऱ्या बाजूने येत असतो. म्हणून आपल्या कर्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. हे कर्म आपल्याकडनं सत्कर्मच झालं पाहिजे. सत्कर्म आणि दुष्कर्म साधी गोष्ट आपण सांगतो, कोणाचं मन दुखवायचं नाही, हे सत्कर्म. आपल्यामुळे मला कोणाला दुःख होणार नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. मन कुठेही माणसाचं दुःख होऊ शकतो, पण प्रत्येकाकडे अहंकार असतोच, नाही असतो असं नाही, देहभाव असतोच. त्यामुळे ते सगळं जपावं लागतं. जितकं आपण जपून हे करू तितकं आपलंही मन स्वच्छ असतं आणि आपल्याला तो आनंदाने सगळ्या गोष्टी स्वीकारता येतात. प्रत्येक गोष्ट म्हणजे जीवन जगणं म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगणं म्हणजे काय, काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. सगळं काही आपल्या मनासारखं घडणारं नाही. आणि प्रत्येक माणसाकडे चांगला आणि वाईट गुण हा असतोच, पण त्याच्या वाईट गुणाकडे जास्त लक्ष न देता चांगले गुण त्याच्यावर कसे येतील आणि त्यासाठी आपण त्याच्याशी कसं प्रेमाने बोलायचं, कसं समजावून सांगायचं, हा सगळा अभ्यास आपल्याला हा अभ्यास आहे. हे नुसतं एकदा सांगितलेलं कळणारी गोष्टच नाही, मनाला वळवणं हा मोठा अभ्यास आहे. आणि म्हणून मनाला वळवण्यासाठी तर परमार्थाचा अभ्यास म्हणतात त्याला. अध्यात्म शब्द याचा अर्थ काय, मनाला वळवण्याची विद्या म्हणजेच परमार्थ विद्या, अध्यात्म विद्या आहे. की मन हे आपलं वाटेल तसं वागू शकतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, म्हणजे काही करू शकतं, काही करू शकणार नाही आणि भलतंच काहीतरी करू शकतं, असं जे असतं. म्हणजे आपली जे स्वप्न आपल्याला पडतात कधी कधी छान पडतात, कधीतरी विचित्र पडतात, कधी जर आपण ठरवलं तर हे स्वप्न कसं पडलं, ते अकर्तुम. आपलं ही स्वप्न जी पडतात ती तशीच असतात, ती काही म्हणून त्याच्या स्वप्नात कधी गुंतू नये. बरेच लोक स्वप्नाचा अर्थ विचारतात, ह्याचं स्वप्नाचा अर्थ काय, त्याच्या स्वप्नाचा अर्थ काय, उगीच काहीतरी गोंधळ होतं. चांगलं स्वप्न पडलं तर बरा अर्थ, वाईट स्वप्न पडलं तर त्याचा अर्थामध्ये आपण घाबरून गेलो तर त्रासदायक होतो. म्हणून इथे जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती ज्ञान दृष्टी असली पाहिजे. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी ज्ञानातूनच समजतात. ज्ञानातून समजणं म्हणजे नुसतं शब्द ज्ञान नव्हे, ते ज्ञान आपल्याला कळल्यानंतर आपल्याकडे ते वळवण्याचा अभ्यास आपल्याला केला की आपण कसं वागायचं, लोकांनी वागायचं न वागायचं हा नंतरचा प्रश्न आहे. आपल्याला हे वागायचंय, आपण ह्या पद्धतीने करायचंय. म्हणून सद्गुरू ज्या प्रवचन करतात ते आपल्यासाठी असतं. असं जेव्हा श्रोता ऐकून घेतो तेव्हा त्याचं परिवर्तन होतं. पण तो जर श्रोता दुसऱ्यांना फक्त सांगण्यासाठी स्वतः वागत नसेल तर तो काय सांगतो, आधी तू सुधार मग आम्हाला सांग, असं सर्व विचार येतात. मग ते आपल्याला दुखावतो.
आणि म्हणून इथे आपण 100% सुधारलेलो आहोत का जर विचार केला तर आपण कधी 100% सुधारलेलो नसतो. काहीतरी प्लस मायनस प्रत्येकाच्या स्वभावामध्ये असतं आणि त्या स्वभावामध्ये असल्यामुळे काही कल्पनेतून बऱ्याच गोष्टी काहीतरी विचार करत असतात आणि तिथेही दुःखी होतात. कल्पनेने माणूस जास्त दुःखी होतो, ज्ञानाने माणूस सुखी होतो. कल्पना म्हणजे अज्ञानातून एखादा भावविश्वात रममाण होणं म्हणजे कल्पना, जी सत्य नसते. पण ते कल्पना म्हणजे चांगली गोष्ट अशी समजणारी बरीच मंडळी असतात आणि त्या कल्पनेत ते रममाण होतात, पण त्यांना म्हणजे तेवढ्यापुढे सुख मिळाल्यासारखं वाटतं. पण त्याचं निसर्ग नियमाच्या विरोधात जर ती एखादी कल्पना असेल तर त्याचा वाईटपणा परत त्याच्याकडे वाटायला येतोच. म्हणून खूप सावध आणि सगळे निसर्ग नियम लक्षात ठेवून आपण सद्गुणाने कसं जगायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याकडनं सद्गुणातूनच जगायचं आहे हा बोध प्रत्येक साधकाला घेता आला पाहिजे. जोपर्यंत अगदी छोट्या छोट्या परस्पर अगदी जवळच्या लोकांशी पण बोलताना फार जपून बोललं पाहिजे. मला एका नामदारकाने सांगितलं तर साधनी आहे खूप चांगलं आहे. मला अरे ही जवळची व्यक्ती मला अशी होतं, मला इतकं टोचतं की मला त्याला रडूच आलं होतं. ते म्हणजे एवढं हळवं नाही बनायचं म्हणून मी तिथे मग विषय घेतला होता प्रबोधनामध्ये की माणसं साधना करायला की खूप हळवी होतात. हळवी होतात म्हणजे तो आहेच तसं परिणाम, माणूस हळवा होतं. कारण ती शुद्ध ज्ञान जसं जसं मिळायला लागलं की जे मनातला जो कडवटपणा जो बाजूला लागला की ते मन जास्त हळवळ होत जातं. पण ते हळवं होतं, पण त्याच्यातून मग हळूहळू ते मन स्थिर होतं, शांत होतं. मग साधनेत सगळ्या गोष्टी येतात. पण म्हणून म्हटलं जवळची जरी माणसं एकमेकाशी जरी हसून बोलले की पटकन कधी बोलले तरी एकमेक अगदी जवळची घरची माणसं पण एकमेकापासून दुखावली जातात. मुलगा आई मुलगी, वडील आई वडील मुलगा, ही जेव्हा सगळे असतात त्यात पण मुलं कधी कधी दुखावतात. आई अशी बोलली, वडील अशी बोलले किंवा वडील दुखावतात, मुलगा असा बोलला, मुलांनी असं बोलायचं का मुलीने असं बोललं, अशा ते बऱ्याच गोष्टी अशा ऐकायला येतात. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला कळत नाहीत, पण ज्याचं त्याने समजून घेता आलं पाहिजे. समोरच्याला समजायची वेळ येईल तर त्याला समजूया, पण आधी आपणच समजून घेतलं पाहिजे की ह्याच्यात आपण अडकायचं नसतं. ह्या गोष्टी होतच असतात, त्यांना कळत नसतं म्हणून ते पटकन आपल्याशी बोलले, त्यांना तर त्यांचा हेतू तसा नसतो. पण आपण त्या कल्पनेतून किंवा भावनेतून इतकं म्हणतो की बाबा मुलाबद्दल पण वडील आई वडील मुलं वगैरे जी नाती आहेत तिथे पण अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि तिथे एकमेकाशी दुरावलेले दिसतात आपल्याला. बघा तो दुरावा अधिक अधिक वाढत गेला की मग कधी त्याच्यामध्ये मग अगदी प्रेम हे राहतच नाही आपापसात, अशाही गोष्टी होतात. म्हणून इथे दुःख निर्माण होतं. बघा जिथे दुरावा निर्माण झाला तिथे दुःख आहे, जिथे आपलेपणा निर्माण होतं तिथे सुख आहे. म्हणून अगदी आपल्या जवळचा मित्र बऱ्याच वर्षांनी भेटला आणि तो आपलेपणा त्यावेळेला पूर्वी होता त्याच आपलेपणाने आपण त्याला आनंदाने मिठी मारतो, जवळ घेतो, सगळं करतो. मधल्या काळामध्ये त्याने काय केलं आपण काय केलं हा विचारच नसतो. पण दूर जाण्यापूर्वी जर आपण एकमेकांशी भांडलेलो असू किंवा एकमेकाचा काहीतरी रागाने बोललेलो असू तर भेटल्यानंतर तेच परत कॅरी फॉरवर्ड होतात की तो हा तू असं केलं मी असं केलं, तर आपलेपणा बाजूला राहत नाही. पण बऱ्याच वेळा असंही होतं की लहानपणी भांडणारे मित्र मोठ्यापणे बऱ्याच वर्षांनी भेटले की एकदम प्रेमाने पण बोलतात की अरे आपण त्यावेळेला भांडत होतो. त्यावेळेला ते समजूतदार असतं की बाबा आपलं चुकलेलं आहे, उगीच आपण भांडत होतो आणि प्रेमाने राहतात. मी समजूतदारपणा असेल तर आनंद आहे. समजूतदारपणा हा आपल्याकडनं असायला पाहिजे, समोरच्याकडनं असं पाहिजे आग्रह धरू नका, अपेक्षा धरू नका. आपण समजून घ्यायचं असतं, आपण सांभाळून घ्यायचं असतं, आपण सण करता आलं पाहिजे की या छोट्या छोट्या संबंधातून सुद्धा आपण आनंदाने जीवन जगू शकतो. हे सगळ्यात लक्षात आहे. माणसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुःखी होतात. एकमेकाच्या संबंधातून हा असा बोलला, हा असा वागला, याने असं केलं त्याने तसं केलं, हेच आपण ऐकतो. तुम्ही बघा कुठेही किंबहुना आता सिरियल्स आहेत, पिक्चर्स आहेत, त्यामुळे हेच असतं. त्याने असं केलं मग हा असं केला, त्याने असं केलं, मग शेवटी सगळ्यांच्या गैरसमज बाजूला की सगळ्या आनंदाने तिथे मग सुखद अंत होत होतं, न तर कधी दुःखद एकमेकाला दूर गेले की दुःखी झाले. हे सगळं मानवी जीवनाचंच प्रतिबिंब आहे. मानवी जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सर्रास चालतात आणि जवळच्या संबंधामध्ये तर त्या खूप होतात. त्याच्यातून माणसं दुःखी आहेत खूप. काहींची भाऊ बहीण इतके दूर गेलेले असतात की ते जवळ येणं पण कठीण होतं नंतर. कारण त्यावेळेला जो गैरसमज वाढलेला असतो, त्याच्याला एकमेकाचा दुरावा असतो, दुजेपणा असतो, तर मग जवळ आलं तर त्यांना बोलता येत नाही, प्रेमाने हसता येत नाही. हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. बघा लक्षात ठेवा, आपलं मन आपल्या बाजूने जितकं सगळ्यांना सांभाळून घेणार असेल की जेवढं सगळ्यांना आनंद देणार असेल
काही सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करणारा असेल तर ती व्यक्ती लोकांना अतिशय प्रिय असते, ती व्यक्ती लोकांना आवडते. पण जी व्यक्ती चांगल्यासाठी आरडाओरडा करते, चांगलं सांगण्यासाठी दाखवते, ती व्यक्ती लोकांना नाही. आवडत नाही म्हणजे ते दुखावले जातात म्हणून आवडत नाही. जर त्यातला तो एक एखादा समजूतदारपणा माणसाकडे असेल तर हा आपल्या चांगल्यासाठी सांगितलं असं म्हणणारे पण आहेत. म्हणजे जसं मी म्हणतो डुकले साहेब कडक होते पण आमच्या चांगल्यासाठी होते, ते कडक नसतं आम्ही अभ्यासच केला नसतो. शेवटी मास्तर हा कडक पाहिजे एका बाजूने, कारण ते मास्तरच होते सगळे, हेडमास्टर म्हणायचं. ते कडक बोलले की कडक बोलले, त्यांच्या स्वरूप भरायला कॉलेजची भीती सगळे घाबरूनच जायचे. पण ते त्याच्यामुळे लोकांनी अभ्यास सुरू केला, हे महत्वाचं आहे. त्याचा चांगला परिणाम असतो. पण कडकपणा लोकांच्या लक्षात राहिला, ते अभ्यास करून घेतलेल्या लोकांच्या लक्षात कमी येतं. म्हणजे शेवटी आपण कसे वागतो त्याचं माणसं बरोबर लक्षात ठेवतात. चांगल्या वागलं तर चांगलं सांगतात की त्यांना आवडलं म्हणून सांगता हा याने चांगला वागला माझ्याशी. पण जे ते चुकलेलं आहे का आरडाओरडा केलाय का बोललेलं आहे ते मात्र आपण माणसं धरून ठेवतात आणि शेवटपर्यंत आणि मला असं बोललंय आणि मला असं सांगितलं तर जवळ जायला मागत नाही. ही जी भावना आपली ते आपल्याला सोडता आली पाहिजे. आनंदाने जगायचंय, मनामध्ये कोणाच्याबद्दल अडीच ठेवायची नाही. कोणी कसा हवं तुम्ही तुमच्या. आता इथे एक प्रश्न, स्वाभिमानी राहायचं की न राहायचं प्रश्न येतो बरेच लोकांना. स्वाभिमानाला मर्यादा आहेत. स्वाभिमानात जरा वर ती मर्यादा तोडली की तो अहंकार होतो. स्वाभिमानी आणि अहंकार त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्म अशी सीमारेषा आहे की स्वाभिमानी म्हणजे काय आणि अहंकार म्हणजे काय हे कळलं पाहिजे. स्वाभिमानी माणूस आरडाओरडा करणार नाही पण स्वतःचा अपमान करून घेणार नाही असा वागेल. लक्षात घ्या, कोण जरी त्याला आरडाओरडा करत असेल तो शांत बसेल, तो तसाच सरळ उठून लांब बाजून बसेल की तो बोलायला जाणार नाही की तो वाद वाढवणार नाही. अहंकारी माणूस त्याला उलट बोलायला जाईल. अहंकार आणि स्वाभिमानामधला फरक आहे. स्वाभिमानी माणसाला माहिती आपलं चुकलंय तर तो माफी पण मागायला तयार होईल की हा माझं चुकलं. आणि जर स्वाभिमानी त्याने दुसरा चुकला त्यांनी माफी मागली तरी हा माफी करायला तयार होईल, तो स्वाभिमानी. माफ पण न करता माफी पण मागत नाही, तो अहंकारी. दुःख आणि सुख हे ह्या अहंकार आणि ज्ञानामध्ये सगळं अडकलेलं गुंतलेलं आहे. हा सगळा सुख दुःखाचा परिणाम हा आपल्या अहंकारावर अवलंबून आहे. आणि स्वाभिमानी म्हटलं तरी स्वाभिमान हा नम्रतेतूनच असायला हवा. तिथे नम्रता महत्वाची, कृतज्ञता महत्वाची. सर्वांबद्दल आपल्याला कृतज्ञतेचा जितका भाव येईल तितका आपण नम्र होतो, कृतज्ञ होतो. म्हणून मनापासून कृतज्ञ, बरोबर कृतज्ञ नव्हे, मनापासून ज्या खरोखर कृतज्ञ असतं की आपल्या ह्या जवळच्या सगळ्या माणसांचे आपल्याला खूप उपकार आहेत, ते उपकार जाणीवपूर्वक आठवता आले पाहिजेत. त्यांनी आपल्यासाठी हे केलंय, ह्या व्यक्तीने आपलं हेच केलंय, त्यासाठी आपल्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे. ही जेव्हा कृतज्ञता आपल्या अंतरात निर्माण होते तेव्हा तिथे नम्रता येते, तेव्हा सर्वांच्या भल्याचं चिंतन वाटतं. आणि जी माणसं आपल्याला मदत नाही केली की तोडलंय तरी तिथे त्यांच्यामुळे आपण शांत बसतो, शहाणे जातो, हे त्यांनी शिकवलं हे समजून घ्यायला पाहिजे. भांडले नाहीत ना, भांडलं नाही शिकवलं कोणी, त्याने तुम्हाला टोचत होते पण तुम्ही त्यांच्याशी भांडायला गेले नाहीत, म्हणजे तुम्ही शिकलेच की नाही त्यांच्याकडनं. प्रॅक्टिकल जीवन कसं जगायला शिकवलं त्यांनी. म्हणून इथे कृतज्ञता ही सर्वांप्रती कशी राहील आपल्याकडे हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येकाशी माझा संबंध हा कृतज्ञतेतून असला पाहिजे. आणि ह्या गोष्टी क्षणाक्षणाला शिकायच्या. हे क्षणाला शिकणं म्हणजे ह्या गोष्टीत पुस्तकी ज्ञान नव्हे. वागायचं कसं, बोलायचं कसं, चिंतन कसं करायचं, विचार चांगले वाईट आले तर तिथे चांगल्या विचारांना पुढे कसं आणायचं, वाईट विचारांकडे कसं दुर्लक्ष व्हायला पाहिजे. म्हणून सद्भावना आणि दुर्भावना ह्या पूर्वीच्या काही घटना घडलेल्या असतात, त्या घटनेच्या अनुभवातून माणसाकडे असतात. एखाद्या माणसाने आपल्याला खूप मदत केलेली असते पूर्वी, आपण त्याला बरेच वर्ष भेटलं नाही पण त्याचं नाव आलं की तो समोर आला की ती सद्भावना लगेच आपल्याला प्रकट होते. अरे या माणसाने आपल्यासाठी खूप केलं होतं, हे सहज होतं आणि तिथेच कृतज्ञता येते परत. पण एखाद्या माणसाने आपलं काम केलेलं नाहीये, तिथे काहीतरी उलट त्रास दिलेला आहे आणि बरेच वर्षी भेटला नाही पण बरेच वर्षी भेटला तर लगेच तेच आठवतं, तिथे सद्भावना येत नाही, दुर्भावनाच येते. पण इथे सुधारायचं म्हणजे काय, त्याने कसंही करू, त्याने कसं, आपण आपल्याकडनं त्याच्याबद्दल सद्भावना ही असलीच पाहिजे. ह्यासाठी आपलं मन आपणच वळवायचंय. हे अभ्यास आहे हा, आपोआप होणार नाही. कोणी अरे म्हटलं की आपल्याला कार्य म्हणावं असं वाटतं, तिथे आपण कार्य नाही म्हणायचं, शांत राहायचं की अहो म्हणायचं. कळलं ना, तू अरे म्हण मी अहो म्हणायचं, असा जो भाग असतो ना तिथे
छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा माणूस सुखाने जीवन जगू शकतो. कारण शेवटी आपल्या मनाची जी स्पंदन आहेत ती जर सकारात्मक असतील, सद्भावनेतून असतील, तर तो सगळ्या शरीराच्या ठिकाणी ती स्पंदनं पसरत असतात आणि त्यामुळे शरीराच्या ठिकाणी पण तसेच पॉझिटिव्ह हार्मोन्स आपल्या शरीरात पसरतात आणि त्यामुळे तो चेहऱ्यावर दिसतो. आपल्या चेहऱ्यावर दिसतो की एखादा माणूस शांत आहे, आनंदात आहे, तो चेहरा दिसतो. पण एखादा माणूस खूप रागट आहे, बोलतो, तोही चेहरा दिसतो. म्हणजे हे सगळं चेहऱ्यावरनं पण कळतं, हा माणूस रागावला, हा माणूस शांत आहे, असं बरं म्हणतो ना. म्हणायला आपला चेहरा बघा कसा दिसतो, असं वाटतं आपल्याला की त्यावेळेला आपल्याला हे असं होता कामा नाही, आपल्याला सुधारायचं. हे सांगतो कशाला, टीका म्हणून नाही सांगत आहे. इथे आनंदाने कसं जीवन जगायचंय, तिथे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. त्या जेव्हा कळतील ना, त्यावेळेला खरी आपली सुधारणा होते. कोणी आपल्याला येऊन सांगितलं तर ते आपण सुधारण्यासाठी शिकायचं. तू सांगतो पण रागवायचा नाही. कोण चुकीचं सांगितलं तर पहिले शांतपणे ऐकून घ्या, खरोखर चुकतंय का त्याचा विचार करा आणि त्याच्यातून आपल्याला सुधारायचा हा विचार करा. तू कशाला सांगतो, तू कशावर सांगतो असं बोलायची गरज नाही. कोणतं सांगतं तर थँक्यू म्हणायचं, अरे हो चुका त्याच्या बघतो, चेक करतो. ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण कसं आपलं शांतपणे अप्रोच कसा करायचा, त्याच्यातून आपण बोलायचं, प्रतिसाद द्यायचा, तो पण त्याच शांतपणे स्थिरपणाने सांगता आलं पाहिजे. इथे आपण आनंदाने जीवन जगू शकतो. बघा, हे करायला दुसरं काय नाही. आपण काय करायचं हे आपल्याला जेव्हा कळतं आपण म्हणताना आपण सारे आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणजे हे सगळं गोष्टी ते शिकण्याच्या आहेत. जरी प्रत्येकाला आता बऱ्याच लोकांना हे आम्हाला माहिती आहे बरोबर, पण ते करायला शिकायला पाहिजे. माहिती असून उपयोग नाही. आपण जर त्या केल्या तरच आपल्याला हा आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून स्वतःला सुधारण्यात की स्वतःच निरनिळ्या अंगाने अनुभव घेऊन शांतपणे स्थिरपणाने कसा प्रतिसाद द्यायचं हे ज्याला कळतं तो आनंदाने जीवन जगायला लागतो, समाधानाने जीवन जगायला लागतो. शांतपणे जगणं हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. क्वचित एखाद्याला रागवावं लागेल, क्वचित एखादा येतो असा प्रसंग, पण तो रागवताना पण त्याचं मनातून भलं व्हावं म्हणून रागवायचं. रागाचं म्हणजे की तलवार काढायची नाही, तर लोक तलवारच काढतात. हल्ली तलवार नाही नसतात, बरोबर, म्हणून बरं झालं. नाहीतर कायदा निघालाय, तलवार शस्त्र असला की कायद्याने गुन्हा ठरतो. पूर्वीचा काळ तसा वेगळा होता. पूर्वीच्या काळी सगळे तलवार घेऊन कमऱ्याला लावूनच फिरायचे, रागाला की तलवार बाहेर काढायची. आताचा काळ नाहीये, बरं आहे. मग आपल्याला आताचा काळ खूप चांगला आहे आणि इथे आनंदाने आपलं कसं जीवन जगायचं हे छोटे छोटे टिप्स आपण आपल्या मनामध्ये समजून शिकूनच करायचे. कोणाबद्दलही आपल्या मनात दुराग्रह येता कामा नये. जरी माणूस दुराग्रहाने वागत असेल तरी त्याचं भलं व्हावं. त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी तो काय सांगतो ते आपल्याला समजून घेऊन आपण कसं सुधारलं पाहिजे. इथे आपली प्रगल्भता असते, ही मनाची प्रगल्भता. ज्यावेळेला आपल्याला कोणते चुकतंय म्हणतात की कोणतरी आपल्याला म्हणतात की अरे तू असा वागला तसा वागला, असं म्हणतात की दुसऱ्याला सांगणार, तिसऱ्याला आपल्याला सांगतो की असं माणूस तुझ्याकडे बोलत होता, तेव्हा आपल्याला विचार करायला खरोखर आपण असं वागतो का, आणि तसं वागत असेल तर आपल्याला सुधारलं पाहिजे. आणि त्या सुधारणेतून आनंदाने जीवन जगता येते. आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाचं शुद्धीकरणाचीच आवश्यकता आहे. मनामध्ये असलेल्या चुकीच्या कल्पना, चुकीच्या भावना किंवा जो अहंकार हे जितका आपल्याकडे कमी कमी होत जाईल तितके आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आनंदाने जीवन जगण्यासाठी बाकीच्या बाहेरच्या गोष्टी ह्या वेगळ्या पद्धती, सुखसोयीच्या अपेक्षा सुखदुःख हे वेगळं. इथे मनाचं स्वास्थ्य की मनाचं शुद्धीकरणानेच माणूस सुखी होतो. बाकीच्या गोष्टी असल्या नसल्या तरी मनाच्या ठिकाणी जर समाधान असतं तर त्याला कसलंच बाकीच्या गोष्टीची आवश्यकता नसते. जिथे आहे तिथे समाधान आहे, तिथे आहे आनंद. म्हणून संत हे समाधानी होते. सुखसोयी त्यांच्याकडे होते का? नव्हते. त्या काळात मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, चांगल्या गाड्या नव्हत्या. हल्ली आपल्याला बसलं उतरलं रिक्षा लागते, तेव्हा चालतच 5-5 मैल 10-10 मैल चालतच लोक जात होते, पण सुखी होते कारण समाधानी होते. आता माणसं दुःखी आहेत कारण त्याच्यातून आपल्यालाच आपला त्रास वाढायला लागला. आणि त्यामुळे हे सगळं जीवन हे शिकण्यासाठी आहे. हे मी परत सांगतो, हे शिकावं लागतं, आपोआप ते होत नाही. शिकूनच माणसाची प्रगल्भता वाढते. त्या अभ्यासातूनच मनाला कसं वळवायचं ते त्याच मनुष्याला कळतं. आणि ज्याचा अभ्यास त्यानेच तो पुन्हा पुन्हा करावा लागतो. कारण त्या केल्याने आपल्या जीवनात होणारं परिवर्तन जेव्हा समोरच्याला कळतं तर तेही सुखी होतं आणि आपणही सुखी होतो. म्हणून अशा पद्धतीने
क्षणाक्षणाला स्वतःकडे लक्ष देणं आणि त्या स्वतःच्या लक्ष देऊन या ज्ञानातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. मग कोणी किती छोटंसं केलं तरी आपल्याला त्याच्याबद्दल खूप त्यांनी केलं अशी एक भावना असली पाहिजे. कृतज्ञतेची, खूप केलं त्यांनी, खूप केलं असं वाटतं. ही जी कृतज्ञ भावना असते त्यावर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये सद्भावना निर्माण होते. सर्वांबद्दल सद्भावनाच आल्या पाहिजेत, हा महत्वाचा मुद्दा आज आपण लक्षात घेतला आहे. आणि त्या सद्भावनेतून सगळ्यांनी जीवन जगावं आणि सगळ्यांनी आपण सारे आनंदाने जीवन जगूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.